जास्त पगार म्हणजे जास्त टॅक्स, पण तो वाचवता येतो का? चला, एका केस स्टडीमधून समजून घेऊया. ही रक्कम बघा, तब्बल 3,80,000 रुपये. आणि हे एका वर्षात वाचवलेत, तेही कायदेशीररित्या. आणि हे कसं झालं? पगार वाढवून नाही. यामागे कोणतीही जादू नाही, तर एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांचं वार्षिक उत्पन्न होतं 42 लाख रुपये. पण अडचण काय होती? तर पैशांचं नियोजनच नव्हतं. सगळा कारभार विस्कळीत होता. म्हणजे गुंतवणूक कुठेही व्हायची आणि टॅक्स वाचवण्यासाठीची धावपळ अगदी शेवटच्या क्षणी सुरू व्हायची. त्यामुळे यावर उपाय म्हणून फक्त छोटे बदल नाही, तर संपूर्ण आर्थिक प्रणालीच नव्याने डिझाईन केली. पहिलं काम केलं, त्यांच्यासाठी योग्य टॅक्स सिस्टीम निवडली. जुनी की नवी यातला योग्य पर्याय निवडला. मग प्रत्येक गुंतवणूक त्यांच्या भविष्यातल्या ध्येयांशी, जसं की रिटायरमेंटशी जोडण्यात आली. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, टॅक्स वाचवण्यासाठीची तयारी वर्षभर केली, शेवटच्या क्षणी नाही. तर मग या सगळ्या बदलांचा नेमका परिणाम काय झाला? चला बघूया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे टॅक्समध्ये थेट 3.8 लाख रुपये वाचले. त्यामुळे दर महिन्याला हातात येणारा पैसा वाढला आणि गुंतवणुकीसाठीही अधिक रक्कम शिल्लक राहिली. आणि फक्त पैशांचाच नाही, तर भविष्याबद्दल एक स्पष्टता आणि आत्मविश्वासही मिळाला. यावरून एक गोष्ट लक्षात येते, जास्त उत्पन्न गटातील अनेकांना वाटतं पगार वाढल्याशिवाय पैसे वाढणार नाहीत. पण खरं तर महत्त्वाचं हे आहे की सध्याच्या उत्पन्नावरच अतिरिक्त कर भरणं थांबवलं पाहिजे. म्हणून मुद्दा उत्पन्न नाही, तर त्यामागची आर्थिक प्रणाली आहे. ती किती मजबूत आहे हे महत्त्वाचं. म्हणून प्रत्येकाने विचार करायला हवा, आपली आर्थिक प्रणाली आपल्यासाठी काम करतीये की आपल्या विरोधात?